माझा गुंत उषा तो तुझा तिला गणित म्हणून पण त्या भल्या घेना साग नमस्कार मित्रांनो, तर कसे आहेत? स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये. तर जसे की मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये मी जेवढेही मटेरियल यूज केलेले जसे की बिटमार्क, शेक इफेक्ट्स, ऑल मटेरियल किंवा कॅपकटचं मटेरियल असेल त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असते, तिथून तुम्ही एकदम इझिली घेऊ शकता, ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर मटेरियल घेता येत नसेल किंवा इतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता किंवा खाली तुम्हाला व्हिडिओ लिंक भेटून जाईल. आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सगळं काही मटेरियल दिले जातं. तर चला आता मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सर्वात पहिले तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे आपलं अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचे. त्यानंतर मी तुम्हाला बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे, ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये, ठीक आहे. तर ते तुम्हाला आपल्या साईडवरती भेटून जातील, ठीक आहे. आता त्यानंतर आता आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायची, इथं बघू शकता आधीपासून मी काही ग्रुप्स, काही लिरिक्स वगैरे आणि काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो लावून दिलेले, ठीक आहे. आधी काय करायचं, सुरुवातीला जे काही जेवढे लिरिक्स, ग्रुप किंवा ब्लॅक स्क्रीनचे फोटो असतील तर यांच्यामध्ये आपल्याला फोटो लावून घ्यायचे. नंतर बाकीचे जे उरलेले काम आहे ते नंतर आपण करू, ठीक आहे. आता सर्वात पहिले अशा प्रकारे एकदम सुरुवातीला यायचे. सुरुवातीला आल्यानंतर इथं तुम्हाला ग्रुप्स खाली एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल, ठीक आहे. तर आधी काय करायचे, ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे. कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायची. इथं हे कोणतेही अंक दिसतील तर यांच्यावरती क्लिक करायचे. इथून तुम्ही आता वरून तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथून तुम्ही आधी कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे. जसे की समजा मी इथून हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे, प्लस बटनवरती क्लिक करायच्या, बाजूला प्लसचं बटन असतं तिथे क्लिक करायचे. तर इथं हा फोटो लागून गेलेला आहे. सेम हाच फोटो तुम्हाला काय करायचा, आता या ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. सेम इथून हाच फोटो घ्यायचे, ठीक आहे. तर फोटो यायला थोडं लेट येतं, काही आता काहीतरी बग चालू आहे अलर्ट मोशनमध्ये. एकदा फोटोवरती क्लिक केलं तर तुम्हाला तीन एक मिनटं वेट करावं लागतील, ठीक आहे. 3 ते 4 मिनिट वेट करावं लागेल, नंतर पटापट फोटो येऊ लागतील, जर त्या एका फोल्डरमध्ये तुमचे सगळे फोटो असतील तर, ठीक आहे. तर बघू शकता इथं आता आपला फोटो आलेला आहे. फोटो अशा प्रकारे येऊ द्यायचे, घेऊन घ्यायचे, ठीक आहे. जसे की इथून नंतर हा फोटो आलेला आहे. नंतर काय करायचे, आधी फोटोला इथून कट करायचे, नंतर शेवटी यायचे, या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथपर्यंत ओढायचे. फोटोला रेस्ट अँगलच्या खाली घ्यायचे, फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे छोटं करून या चौकोन बॉक्समध्ये बरोबर बसून घ्यायचे, ठीक आहे. सेम अशा प्रकारे तुम्ही करायचे, ठीक आहे. जसे की इथून मी केलेले आहे तर अशा प्रकारे करून घ्या, ठीक आहे. सेम फोटो तुम्ही ग्रुपच्या मध्ये आणि खाली तुम्ही ब्लॅक स्क्रीनच्या फोटोवरती लावायचे. सेम अशा प्रकारे पटापट जे काही इथं आता मी फोटो आणि ग्रुप लावून दिलेले तर यांच्यामध्ये फोटो लावून घ्या. असं आता जसे की आता आपण सुरुवातीला लावला सेम तशा प्रकारे लावायचे, ठीक आहे. काही चेंजेस नाही, सेम अशा प्रकारेच लावायचे, ठीक आहे. तर मी पटापट हे सगळे फोटो लावून घेतो. तर मित्रांनो, इथं बघू शकता तर शेवटीपर्यंत जेवढी इथं ह्या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते तर इथून मी लावून घेतलेले सेम अशा प्रकारे फोटो तुम्ही लावून घ्या, ठीक आहे. फोटो लावल्यानंतर काय करायचे, आता जो काही आपला 8.12 सेकंदावरती बिटमार्क आहे तर याच्यावरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे. आता इथून तुम्ही तुमचे कोणते एक फोटो घ्यायचे आणि ते तुम्ही शेवटीपर्यंत बिटमार्कप्रमाणे लावायचे. जसे की तुम्ही समजा हा एक फोटो घेतलेला आहे. आता फोटो यायला थोडा लेट होतो मित्रांनो, कारण की काहीतरी बग चालू आहे अलर्ट मोशनचा आणि त्यामुळे थोडा वेट करायचा आहे, ठीक आहे. आता एकदा मी फोटोवरती क्लिक केलेले, तुम्ही 1 ते 2 मिनिट वेट करायचे, ठीक आहे. नंतर तो फोटो इथं दिसेल. आता मी वेट करतो थोडासा. तर बघू शकता मित्रांनो, इथं हा फोटो आलेला आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करायचे, फोटो यायला जास्त टाईम लागत असेल तर तुम्ही काय करायचे, फोटोवरती क्लिक करायचे, चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची फोटोला, ठीक आहे. नंतर फोटोला पुढच्या बिटमार्कपर्यंत ओढून घ्या. परत इथून पेस्ट लेअर करायची फोटोची, इथून एक्स्ट्रा लेअर जे काही असेल तर ते कट करून टाका. कलर एल पेलच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही काय करायचे, फक्त इथून तुमचा फोटो रिप्लेस करत चालायचे. जर फोटो लवकर येत नसेल इथून मीडियामधून तर तुम्ही एक ट्रिक वापरू शकता, ठीक आहे. फक्त तुम्ही इथून काय करायचे, पेस्ट लेअर करायचे, एकदा लेअर कॉपी केली की नंतर फक्त इथून रिप्लेस करून घ्या, ठीक आहे. पटापट जसे की इथून आता मी करून घेतोय.
तर मी पटापट आता फोटो लावून घेतो आधी। तर बघू शकता मित्रांनो, शेवटीपर्यंत मी आता बीटमार्क प्रमाणे फोटो लावून घेतलेले। अशा प्रकारे फोटो पण तुम्ही लावून घ्या, ठीक आहे। त्यानंतर आता एकदम सुरुवातीला याचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे। इथून आधी काय करायचे, हा एक व्हिडिओ दिलेला आहे मी 10 सेकंदाचा, तर तुम्ही इथून हा ॲड करून घ्यायचे, ठीक आहे। आता व्हिडिओ ॲड होईपर्यंत तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल, ठीक आहे मित्रांनो। आता मी व्हिडिओ घेतला होता पण लवकर येत नाही, तर तुम्ही काय करायचे, ते स्ट्रेक घ्यायचे। फक्त काय करायचे, इथून पेस्ट लेअर करायचे, कोणताही फोटो तुम्ही कॉपी करायचे, पेस्ट लेअर करायचे आणि फोटोला तुम्ही काय करायचे, इथं 8.12 सेकंदापर्यंत ओढून घ्यायचे अशा प्रकारे, ठीक आहे। नंतर कलर एंड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही इथून हा झिप फाईलमधला व्हिडिओ सिलेक्ट करायचे। नंतर इथं हा व्हिडिओ येऊ लागेल। नंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे, लाईटिंगमध्ये यायचे आणि इथून याला स्क्रीनमध्ये करून द्यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंगला हा व्हिडिओ लावून घ्या। त्यानंतर आता आपल्याला काय करायचे, अजून पुढे यायचे 8.12 सेकंदाच्या बीटमार्कवरती। तर आता तुम्ही काय करायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे। इथून आपल्या झिप फाईलमधून ही जी काही इमोजीची PNG दिलेली मी तुम्हाला, तर ही PNG अशा प्रकारे सिलेक्ट करायचे। त्यानंतर थोडंसं वेट करायचं, ठीक आहे। त्यानंतर PNG इथे येऊन लागेल। जर PNG येत नसेल तर अलर्ट मोशनला बंद करून परत चालू करायचे। त्यानंतर PNG घ्यायचे, त्यानंतर 1-2 मिनिटांनी PNG इथं तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे। थांबायचं थोडं। आता बघू शकता इथं इमोजी आलेली आहे, इमोजीची PNG वरती क्लिक करायची, शेवटीपर्यंत आधी ओढून घ्यायची PNGला। नंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचे, ते वरती घ्यायचे PNGला अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे 36पर्यंत, ठीक आहे। आणि अशा प्रकारे तुम्ही वरती कोपऱ्याला तुम्हाला जिथं आवडेल तिथं तुम्ही लावून घ्यायचे, ठीक आहे। जसे की इथून आता मी PNG लावून घेतलेले। त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे, त्यासाठी बॅक यायचे, आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे, परत बॅक यायचे, आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे, खाली यायचे, अशा प्रकारे पुढे यायचे। आता आपला 8.12 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे, ठीक आहे। त्यानंतर परत तुम्ही काय करायचे, जो काही आपला 8.12 सेकंदाचा पुढचा पहिला फोटो आहे, तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचे, ठीक आहे। अशा प्रकारे या पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचे। त्यानंतर परत बॅक यायचे, इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे, 2 नंबरच्या फोटोवरची इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे, परत बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि परत तुम्ही अशा प्रकारे पुढे यायचे। आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे, ठीक आहे। आता पुढे यायचे, अशा प्रकारे पुढे चालायचे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला 2 बीटमार्क केलेले दिसतील, जसे की इथं बघू शकता 21.26 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे, इथं 2 बीटमार्क मी लावलेले, तर यांच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे, अशा प्रकारे। नंतर परत पुढे यायचे, आता जिथं 2 बीटमार्क दिसतील तिथं थांबायचे आणि त्या 2 बीटमार्कच्या पुढच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे। अशा प्रकारे फक्त 2च फोटो होते, तर 2 फोटोंना तुम्ही इफेक्ट पेस्ट करायचे, 2-2 बीटमार्कचे पुढचे, ठीक आहे। नंतर परत बॅक येऊन आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो काही 3 नंबरचा फोटो आहे, तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे परत तुम्ही कॉपी करायचे, परत बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्ही अशा प्रकारे शेवटी यायचे। शेवटचे जे काही 2 फोटो असतील शेवटचे, तर हे सगळे शेवटचे 2 फोटोंना इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे। फक्त शेवटचे जे काही 2 फोटो असतील तर यांनाच हा इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे। अशा प्रकारे परत बॅक येऊन आपला जो काही इफेक्ट प्रोजेक्ट याला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे, तर याच्यावरची इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे, परत आता बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे, ठीक आहे। आता अशा प्रकारे पुढे येत चालायचे। आता आपला जो काही 11.7 सेकंदाचा बीटमार्क आहे, तर या बीटमार्कवरती यायचे आणि इथून पुढे आता जे फोटो आपले राहिलेले आहेत न इफेक्ट लावलेले, सगळे ते न इफेक्ट लावलेले फोटोंना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, ठीक आहे, पटापट अशा प्रकारे। आता जे फोटो आपले बाकी आहेत, तर पटापट यांना इफेक्ट पेस्ट करून घ्या, जसे की इथून आता मी पटापट यांना इफेक्ट पेस्ट करून घेतोय। तर बघू शकता शेवटीपर्यंत जे काय त्या फोटो राहिलेले होते न इफेक्ट लावलेले, तर यांना पण मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेले। त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेले। सिंपल आता शेअरचा आयकॉन ते क्लिक करून इथून क्वालिटीच्या बाजूला इथे ॲरो आहे बघू शकता या ठिकाणी, तर या ॲरोवरती क्लिक करायचे। अशा प्रकारे ॲरोवरती क्लिक केल्यानंतर खालची क्वालिटीची रेस फुल वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे। तर आपला आजचा व्हिडिओ हा होता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा।